हे मस्साजोग गावामधले असे बॅनर लागलेले आहेत. समस्त गावकरी मस्साजोग आमच्या राजाला न्याय पाहिजे असे हे मयत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हे बॅनर लागलेले आहेत. आपण बघू शकता. मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी आलेलो आहे. उद्या 28 तारखेला जे मूक मोर्चा जे निघणार आहे त्या संदर्भात आज पुन्हा त्यांच्या आईची जी मागणी आहे, जे त्यांच्या ताईची मागणी आहे, पत्नीचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागण्या आहेत, ह्या प्रमुख मुद्द्यावरती आपण आज त्यांच्याशी थोडं बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता ह्या ठिकाणी सरपंच जे आहेत त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत. तर ताई, उद्या मोर्चासाठी सर्व निघणार आहेत, तर नेमकं मोर्चामध्ये आपली प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी म्हणजे आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी. अच्छा, आपल्या परिवारातून बरेच लोक जाणार आहेत, पण सर्व मराठा बांधव तर आपल्यासोबत येणारच आहे, पण 18 पगड समाज देखील आपल्यासोबत येणार आहे. आरोपींना तर पकडण्यात येणार आहे. उद्या देशाचे नेते राष्ट्रीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देखील येणार आहेत. तसेच मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे सुद्धा येणार आहेत. आणि जेवढे आपले मराठा बांधवमधून जेवढे काही नेते मंडळी आहेत हे सर्व उद्या आपल्याला पाठिंबा देण्यासाठी, ह्या आपल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उद्याच्याला बीडला येणार आहेत. तर त्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे नेमकं? असे सगळ्यांनी आमच्या कुटुंबासोबत पाठीमागे राहावे एवढीच इच्छा. आम्हाला साथ द्यावी सगळ्यांनी. तर ह्या ठिकाणी ताईंची तब्येत बरी नाही, आपण जास्त त्यांच्याशी बोलू शकत नाही आहेत. तर ह्या ठिकाणी त्यांच्या आई आहेत, बहीण आहेत आणि हा मुलगा आहे. तर आपण त्यांच्या आईशी बोलणार आहोत. आई, उद्या मोर्चा निघतोय संपूर्ण महाराष्ट्रामधून. मराठा बांधव नाही तर सर्व समाज आपल्या पाठीशी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत उद्याच्याला येणार आहे. तर आपणही उद्या जाणार आहात का मोर्चामध्ये? आता ताकद आली तर जाऊ. अच्छा, आता त्यांची तब्येत थोडीशी ही आहे. अच्छा, तर आपण त्यांच्या बहिणीशी बोलणार आहोत. तर ह्या ठिकाणी ज्या ताई आहेत, आपण गेल्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल. आणि ताई, उद्या आपण जाणार आहोत बीडला. तर प्रमुख मागण्या नेमक्या काय असतील? म्हणजे लवकरात लवकर आरोपी पकडावेत. का वेळ लागतोय? आरोपींना पकडून त्यांना शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही मागणी आहे. हो, लवकरात लवकर. तर बघू शकता ह्या ठिकाणी त्यांचा मुलगाही आहे. खूप लहान आहेत आणि ह्या वयातच त्यांचा म्हणजे एक छत्र हरवलेलं आहे. असं अनेक अनाथांचं छत्र हे संतोष अण्णा देशमुख बनलेले होते ह्या गावातच. आणि बऱ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांनी त्यांच्या खर्चातून केलेला आहे ह्या गावात. मग वयोवृद्ध असतील किंवा जेवढे काही कुटुंब आदरणीय आहेत त्यांना सर्वांना ते नेहमी मदत करत होते. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेले आणि परत दाखवतो जे नवीन ह्या व्हिडिओमध्ये आले. हे अक्षरशः माळवादाचं घर आहे. म्हणजे घर व्यवस्थित स्वतःचं नाही आहे. जसं की त्यांच्या ताईने सांगितलेलं होतं की हे पावसाळ्यामध्ये हे घर गळतं आणि दोन वेळा इथे नाग निघालेला होता. ही सत्य परिस्थिती आहे. आणि जसं की आपण बघताय की हे थोडीफार आणखीन माहिती आपल्याला त्यांच्या आई देतील. एवढ्या परिस्थितीतून आम्ही एवढे राहिलो, मग आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. न्याय डबल सांगते, न्याय भेटलाच पाहिजे. आणि सगळं आणि त्या लोकांना आपल्या ज्याप्रमाणे त्रास झाला संतोष अण्णा देशमुख यांना त्यांना झाला पाहिजे. सगळे जेवढे किती 8, 10, 15 असतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि आम्ही जोपर्यंत आहे तोवर आम्हाला सरकारने संरक्षण दिलंच पाहिजे. तर ताई, आपण काय म्हणाल? काय सांगावं एवढं शब्द कमीच आहे नाही का. काय एक आठवण नाही येत.
आज तो कसं जगायला शिकवणारा नाही का माणसाशी असं होतंय तर अवघडच वाटतंय. काय बोलावं ते सुचतच नाही माहितीये का. सुचतच नाही. तो सगळ्या जगाचा म्हणजे आनंद होता असा. तो आमचा आनंद आमचा तर होताच नाही का. तो सगळ्या ह्यांचा सुद्धा गावात सुद्धा आनंदच पळून गेल्यासारखं वाटतंय. अगदी खरं आहे. तो कसं जगायला शिकवायचा नाही का कुठल्याही परिस्थितीत आनंदी जगायला कसं शिकायचं असं उदाहरण द्यायचं असं नाही का. मला तर असं मी तर असं ऐकलं आहे की इथून गावातून बऱ्याच मुलांची त्यांनी दारू तर व्यसनं तर सोडवलीच, हो हो पण नुसती व्यसनं सोडवली नाही तर त्यांना कामाला रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला. हो. मग अशा कित्येक माता मावल्यांचा संसार त्यांनी पुन्हा उभा केलेला आहे उभा केला आणि आपला. आज स्वतःचा संसार असा उघडा पडलेला आहे. तर मित्रांनो, हे त्यांच्या आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या पत्नी माझ्यासोबत होते. आपल्या सर्वांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती करतोय की ह्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण एकजूटपणे सर्वांनी एक ताकद वज्रमूठ बनून पाठीमागे उभं राहण्याचं काम करायचं आहे. कारण अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती निर्माण ही झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला जर गेलं तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, एक माऊलीचा एक पोटचा गोळा हरवलेला आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या माझ्या भगिनी आहेत. आपण समजू शकताय की हे चेहरे सर्व आपल्याला सांगून जात आहेत. तर माझा एक भाऊ गमवले, आणखीन भाऊ नाही गमवायचे मला. सगळ्यांनी माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे अशी कळकळी बहिणीची विनंती आहे. तुम्ही काळजी काही करू नका, कारण एक भाऊ जरी गेलाय तरी असे असंख्य लाखो भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहेत. तुमच्या मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून आणि त्या ताईच्याही त्यांच्या पत्नीच्या पाठीमागे आमच्यासारखे भाई त्यांचे पाठीमागे उभा आहेत. कुणालाही काळजी करण्याचं कारण नाही. आणि शेवटी सरकार जे आहे ते सरकार लवकरात लवकर काही ना काही निर्णय घेईल हीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. उद्या जो मोर्चा निघणार आहे त्या माध्यमातून नक्कीच काहीतरी निकष बाहेर निघतील आणि सरकार आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेईल हीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 वेळा नाग निघाला. बोलता बोलता मध्ये हा विषय राहून गेला, कारण 2 वेळा नाग निघाला आहे. आणि तिथे नाग निघूनसुद्धा तुम्ही बघू शकताय की हे आईच्या जवळ ते झोपलेत. त्या स्वतःच्या मुलाला त्यांनी बाहेर झोपायला पाठवलं आणि ते स्वतः आईच्या जवळ झोपले. कारण तो व्हिडिओ पाहून सर्वजण भावूक झाले. कारण ही काही अशी म्हणजे परिस्थिती जी आहे ती सर्व मित्रांनो सर्व परिस्थिती तुमच्या समोर आहे. कारण मी गेल्या व्हिडिओत देखील सांगितलेलं आहे की आपण एखादा ग्रामपंचायत मेंबर असेल, एखादा कुठला तालुका प्रमुख किंवा काय असेल, आवाढव्य देखावा असतो त्याचा. ह्या व्यक्तीने केवळ राजकारण न करता सगळ्यात जास्त समाजकारण केलेलं आहे. मुस्लिम समाजासाठी जी स्मशानभूमी, जे कब्रस्तान त्यांनी मंजूर करून आणलं होतं, मी तर म्हणतो तालुक्यातही असं बांधकाम नसेल असं मोठं बांधकाम त्यांनी त्या स्वरूपाचं तिथं केलेलं आहे. म्हणजे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं एक चांगलं नेतृत्व ह्या गावाने गमावलेलं आहे. तर आता उद्या आई सर्वजण आपल्या पाठीशी आपल्या ह्या लढ्यामध्ये सामील होणार आहेत. त्याच्यामुळे एवढंच सर्वांच्या वतीने मी सांगू इच्छितो आपल्याला की सर्व समाज बांधव आपल्या पाठीमागे उभा आहे. इथून पुढे काही होणार नाही, असं काही घडणार नाही, हीच आपण सरकारकडून अपेक्षा व्यक्त करू शकतो. तर मित्रांनो, आपण आज इथं आलो होतो. तर ह्या ठिकाणी त्यांचा मुलगा आहे, बघू शकता ह्या ठिकाणी. तोच होता ना साप निघल्यावर झोपायला गेला. बाळा, ज्या वेळेला पप्पा तुझ्या सोबत झोपले होते, नाग निघाला होता त्यावेळेला आजी सांगतात तुझ्या, तू कितवीला आहेस आता? 7वीला. अच्छा, काय नाव आहे तुझं? विराज. अच्छा. संतोष देशमुख. तर हे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांचे हे चिरंजीव आहेत. आपण फक्त केवळ प्रार्थना करू शकतो, कारण जे दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे, आपण फक्त केवळ प्रार्थना करू शकतो. आणि म्हणजे मला हे शब्द फुटत नाही. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो की इथं ॲटोमॅटिकली माणूस भावनिक होतो. भावनिक हो म्हणण्याचं कारणच नाही, कारण मी प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना मला काहीतरी मी वेगळा विचार करून येत असतो. हे बोलायचं ते बोलायचं. कारण ज्या वेळेला डोळ्यासमोर हे चित्र उभं राहतात त्यावेळेला ॲटोमॅटिकली माझ्या जे माइंडमधून सगळं विसरून जातं. तर आई, आपण बोलता बोलता मध्येच मी तुम्हाला थांबवलं. काय बोलत होतात आपण? मी का आता
हा काही नाही. ते त्याचे पप्पावर झोपले पण ते माझ्यापाशी झोपला. म्हणला जाऊ दे आजी, तो आला ना तर पलीकडून जाईन किंवा अलीकडून जाईन, मी तुझ्याकडेच झोपतो. आणि काही तर आम्ही दोघं झोपलो आणि त्याचे पप्पा पुन्हा पाठवतो. तर अशी परिस्थिती होती मित्रांनो. भरपूर काही आठवणी आहेत ह्या अण्णांच्या बाबतीत. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक झूम करून मी दाखवतो की हे देवघर आहे. सकाळी रोज उठल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तिथे देवपूजा करायचे. म्हणजे असं कुठलंही व्यसन नाही, एक निर्व्यसनी एक व्यक्तिमत्व होतं. सर्व गावातून त्यांनी जेवढे मुलं आहेत व्यसनी, सर्वांना निर्व्यसनी केलेलं होतं. आणि निर्व्यसनी करून सर्वांना सोडलं असं नाही की तुम्ही तुमचं काही बघा म्हणून, तर त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला. अनेक माता माऊल्यांचा संसार त्यांनी पुन्हा थाटलेला आहे. आणि ह्या व्यक्तीचं असं मरण येणं हे अपेक्षित नव्हतं. आपण सर्व उद्या बीडला जाण्यासाठी आपण सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्व बीडला उद्याच्याला ह्या मोर्चामध्ये ह्या परिवाराच्या पाठबळासाठी आपण सर्वांनी उद्या यायचं आहे. आणि कुठेतरी ह्या ताईंना, ह्या आईला आणि ह्या मुलाला आपण आधार बनवून आपण एक उद्या त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण त्यांचा खरोखर एक आधार आपण बनणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या तमाम दोस्तापर्यंत शेअर करा. धन्यवाद.